कौस्तुभजी, आता हे दावे वगैरे आहेत, पण आपण दोघेही मान्यवर इतिहास अभ्यासक आहात. पुराव्यांवरतीच म्हणजे म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं, हजारो बकरी एका बाजूला आणि एक अस्सल रुमाल सापडला असेल, एक छोटा तुकडा अस्सल समकालीन सापडला असेल तर तो एका बाजूला. या पातळीचा काटेकोरपणा सांभाळणारे आपण माणसं आहात. तुमचं काय मत आहे? नमस्कार. मी तर सर्वप्रथम संजयजींनी आता सांगितलं त्याच्याशी पूर्णतः सहमत आहे. कारण आपल्याकडे इतिहास हा विषय हल्ली गल्लीत आपण क्रिकेट खेळावा तसा वापरला जातो. कोणीही उठतो इतिहासावरती बोलतो असं व्हायला लागलं. तुम्ही आता म्हणाल तेही बरोबर आहे की राजवाड्यांचं एक सेंटेन्स वाक्य आहे त्यांनी दिलेलं की एका अस्सल कागदाचा चिटोरा तुमच्या बकरींच्या बहुमताला हाणून पाडायला पूर्ण समर्थ असतो. मी ही पूर्ण चर्चा म्हणजे ज्या पॉडकास्ट बद्दल एवढी चर्चा चालली आहे तो मला खरंच सांगायचं का पूर्ण बघायला मिळाला नाही, पण त्यातले जे काही शॉर्ट्स असतात ते सोशल मीडियावर ते फिरतात गेले 2 दिवस ते मी सगळे बघितले. त्याच्याबद्दल मी येतो, पण त्याआधी अर्थात या विषयाला किती किंमत द्यावी. रवींद्रनाथ सेन नावाचा बंगाली इतिहासकार एका वाक्य या सगळ्याचा सार देऊन ठेवलाय. इतिहासकार किंवा इतिहासावरती स्टेटमेंट करणाऱ्या एखाद्या माणसाची किंमत किती तर त्याने दिलेल्या पुराव्या तेवढी त्या माणसाची किंमत असेल, ज्या पलीकडे काही नसतं. इतिहासात तुम्ही पुरावा देऊ शकला नाही त्या स्टेटमेंटला अर्थ नसतो. आता राहुल सोलापूरकरांचं जे काही टिपिकल त्यांनी जे दावे केले ते दावे हास्यास्पद आहेत. त्या दाव्यांना काहीही अर्थ नाहीये वास्तविक. त्यातल्या 1-2 गोष्टी जर म्हटल्या तर त्या त्यांनी वळवून सांगितल्या, त्या वळवून सांगायचीही गरज नव्हती. अगदी उदाहरण सांगायचं तर त्यांचं म्हणणं होतं की शिवाजी महाराज तिथून लाच देऊन सुटून आले. वास्तविक लाच हा शब्दच आक्षेपार्ह आहे. ही पहिली गोष्ट जी आपण मगापासून बोलतोय ते. रक्कम दिली ही गोष्ट खरी आहे, पण ती रक्कम कशाकरता दिली त्याची बॅकग्राऊंड समजून घेणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा माझा. दुसरा मुद्दा हा की रक्कम सुटून घेण्याकरता नाही किंवा ती त्या रकमेच्या आधारावरती औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कोणतेही दस्तक कोणतेही परवाने दिलेले नाहीयेत. मुद्दा असा होता, जस्ट एक बॅकग्राऊंड सांगतो की ही रक्कम काय कशाकरता होती वगैरे. 12 मे 1666 ला औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी दरबारात जे काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता दरबारातले जे अंतर्गत विरोधक होते एक मुख्य होता तो वजीर जाफर खान होता. नंतर औरंगजेबाची बहीण जहारा बेगम जी सुरतेची त्यावेळेच्या सुरतेचं उत्पन्न तिला लावून दिलेलं होतं ती होती. जाफर खानाची बायको जी होती ती औरंगजेबाची मावशी होती आणि ती शाहिस्ते खानाची बहीण होती. एक चौथा माणूस होता म्हणजे जाफर खान, ही जहारा आणि अजून एक जोधपूरचा महाराजा होता जसवंत सिंग नावाचा. हे 3 जण त्याच दिवशी बादशाहला जाऊन भेटले आणि त्यांनी शिवाजी महाराज हे जे दरबारात वर्तन केलं वास्तविक दरबारची रीत कशी असते. नजरभर कदम म्हणतात तुम्ही पायावरती नजर ठेवायची, तुमच्या समोर रुमाल धरायचा आणि बादशाहशी बोलायचं वगैरे. शिवाजी महाराजांनी यातला कुठचाही नियम पाळला नाही आणि बादशाहशी ते थेट अशा भाषेत बोलले. हा काही जणू घोर अपराध केलाय आणि या अपराधाची सजा शिवाजी महाराजांना मिळावी आणि मारून टाकावं ही या 3 जणांची पहिल्यापासूनची भूमिका होती. आता ही गोष्ट रामसिंगाला ज्यावेळेला कळते त्यावेळेला रामसिंग शिवाजी महाराजांना एक थोडी हिंट देतो की बाबा हे जे दरबारी विरोधक आहेत त्या दरबारी विरोधकांना तुम्ही थोडंसं मॅनेज करा किंवा काइंड ऑफ त्यांना शांत करा की जेणेकरून बादशाहला तुमच्या म्हणून वजीर जाफर जहारा बेगमला काय केलं सांगता येत, पण वजीर जाफर खानाच्या घरी महाराज गेले होते भेटण्याकरता हे सगळं करण्याकरता. कदाचित त्यातलाच हा एक पाठ असावा. टोटल 66,000 रुपये शिवाजी महाराजांनी रामसिंगाकडनं उसने घेतले. त्याच्यात वेगवेगळे खर्च होते. आग्र्यात 300 माणसं अडकली आहेत. प्रत्येकाचे खर्च आहेत. हे मेवा मिठाई पाठवणं असेल किंवा कोणाला भेटवस्तू पाठवणं असेल या प्रत्येकाचे खर्च असतात. ते काही फुकट मिळत नाही. त्याकरता हे 66,000 रुपये घेतले. आता मी उत्तरार्धाकडे येतो. उत्तरार्धात ज्या वेळेला सोलापूरकर दावा करतात की औरंगजेबाने परवाने दिले आणि ते परवाने दाखवून शिवाजी महाराज ऑफिशियली महाराष्ट्रात परत आले. असं काही झालेलं नाहीये. परवाने औरंगजेबाने दिले होते, पण ते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना सोडून इतर सगळ्या लोकांकरताचे परवाने होते. जेणेकरून औरंगजेबाच्या दृष्टीने शिवाजी महाराजांची बाकीची माणसं गेल्यानंतर मागे उद्याला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मारणं हे आपल्याला सोयीचं ठरेल असं एकंदरीत त्याचं प्लॅनिंग होतं. तर हे परवाने ऑफिशियली बगेच्यांना दिले गेले. त्यात परवानंद गोविंद नेवासकर होता, बाकीची माणसं होती. ही सगळी लोक तिथनं व्यवस्थित परवाने दाखवून सुखरूप निसटली. आता त्यांचा तिसरा जो मुद्दा होता की आपल्याला जे आजपर्यंत शिकवण्यात आलं की पेटाऱ्यांमधनं शिवाजी महाराज निघून गेले ही गोष्ट खरी नाही. हा त्यांचा दावा 101% चुकीचा आहे. आपल्याकडे 10च्या वर पुरावे आहेत ज्याच्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पेटाऱ्यांमधनं शिवाजी महाराज गेले. त्यातले 5 विश्वसनीय पुरावे आहेत. 5च्या अधिक जास्त मी म्हणू शकतो. 2 पुरावे ज्यात महाराष्ट्राचे इतिहासकार त्यांना महत्वाचा मानतात. एक सभासदाची बखर आहे ज्यात स्वतः सभासद म्हणतो की एके दिवशी राजे व राजपुत्र एकाच पेटाऱ्यात बसले, पुढे मागे इतर पेटाऱ्या ठेवल्या आणि त्यांनी निघून गेले.
ह्याच्या पलीकडे जाऊन सरदार जेधे कारीचे त्यांची एक शकावली आहे, त्याच्यामध्ये हो. स्पष्ट शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज पेटाऱ्यात बसून महाराष्ट्रात परत आले असं बरं. स्पष्टपणे नमूद मला कौस्तुभी फक्त मध्ये एवढ्यासाठी थांबवतो की साधारण वेळेची मला विभागणी सर्वांना समान करता येईल. तुम्ही एक बेसिक रूट करून दिला आणि तुम्ही पुराव्याचा उल्लेख केला आहे, सभासद बखरीचा उल्लेख केला. मी पण काही दाखले इकडे समोर ठेवलेले आहेत ज्यामध्ये त्या काळामध्ये जेव्हा लिहिलं गेलं होतं रामसिंग यांना दरबारात येण्याबाबतीत मनाईनंतर कशी करण्यात आली होती आणि परकाल दास यांनी या बाबतीतला उल्लेख काय केला होता आणि बाकीचा तुम्ही आता सभासद बखरीचा सुद्धा उल्लेख केला.